माझ्या मुलीच्या अंगावर मी तुम्हाला माप घेऊन दाखवते. आपल्याला वन पीस शिवायचा आहे, तर यात आपल्याला पूर्ण हाईट एवढी हवी आहे. गुडघ्याच्या थोडंसं खाली घेते मी. तुम्ही तुमच्या अंदाजे किंवा तुम्हाला जसं माप हवं तसं घेऊ शकता. तर इथून आपल्याला इथपर्यंत फ्रंट पार्ट करा आणि इथून खाली स्कर्टचं माप तसं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर छाती आपलं किंवा एक बोट मध्ये असेल असं माप घ्यायचं आहे. पुढचं इथे ठेवून करायचं आहे. त्याच्यानंतर शोल्डर, तिचे हात इथे जिथे ठेवतात अशा ठिकाणी ते शोल्डर टू शोल्डर घ्यायचं. नीट उभे राहा. शोल्डर टू शोल्डर घ्यायचं. नंतर तिथून मास्का आहे. आणि आर्म होल एकदा मेजर करायचं. पिलू आला मला त्याला एक त्याच्यातले रिंग खेळायची. आता आपण जी हाईट घेतलेली आहे 11, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 12ची इथे माप टाकणार आहेत. त्यानंतर तिची शोल्डर होती 9 इंच, तर त्यामध्ये त्याचे अर्धे करून आपण 4.5 वर इथे माप टाकायचे आणि इथे लाईन करून मारून घ्यायची. तर इथे जे आपण 4.5 वर टाकलेलं आहे तिथून आपण आर्महोल घ्यायचा. इथे खाली जेवढा पण हे माप घेतलेलं आहे तेवढंच आपण आर्महोल खाली घ्यायचं आहे आणि ही लाईन इकडे सरळ करायची. या लाईन पासून इकडे आपण 2.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपली ती शोल्डर पट्टी तयार होईल. आणि मागचा गळा जो आपण घेतला होता 5 इंच त्यावर खूण करायची. इथून आपण मोस्टली 1.5 इंच घ्यायचं आहे आणि अर्ध्यातून असं जोडून घ्यायचं. आणि तुम्हाला जर हा मला स्लीवलेस करायचा आहे, त्यामुळे मी हे थोडंसं आणखी कमी घेणार आहे, कारण मला याला स्लीव लावायचे नाहीत. इथून 1.5 इंच खाली घेऊन इथे आपल्याला तिचं जे माप होतं 22, 5.5 इंच मोस्टली येतं. 5.5 इंच त्यामध्ये 2 इंच ॲड करायचे, ते खाली पण 5.5 इंच आणि 2 इंच त्यामध्ये मार्जिन ॲड करायची. लहान मुलांचं फ्रंट आणि बॅक सेम असतं, हेच आपण फ्रंटसाठी पण वापरणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं की दोन्हीसाठी तेच माप वापरायचं आहे, पण काय होतं की आपण जेव्हा स्लीवलेस बनवतो तेव्हा थोडंसं चेंज करावं लागतं, ते मी तुम्हाला सांगते. इथे आपण ट्रेस करून घेतलेलं आहे ॲज इट इज जसं असेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंटचं माप गळ्याचं चेंज करायचं आहे, आपण त्यामध्ये बॅकचं गळ्याचं माप टाकायचं राहिलं होतं, तुम्ही टाकून घ्या. फ्रंट सगळा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. मी 4चा करून घेतला आहे नॉर्मल, मला खूप मोठा नको आहे. तर जेव्हा तुम्ही फ्रंटचा आर्म होल कट करता तर स्लीवलेस असल्यामुळं काय करायचं, हे जे जॉईन इथे झालेलं आहे त्याच्यातून 1/2 इंच आतल्या बाजूला घ्यायचं आणि तिरकी रेष देऊन पुन्हा एकदा इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून मग पुन्हा एकदा एक 1/2 इंचाचा आर्महोल तयार करून घ्यायचा आणि हा फ्रंटचा आर्महोल असेल. कारण जेव्हा स्लीवलेस करतो तेव्हा या पद्धतीने तुम्ही टाकून पहा, नक्कीच व्यवस्थित माप बसते. आता आपण स्कर्टची कटिंग करणार आहोत. तर स्कर्टचं जेव्हा तुम्ही अस्तर कट करता तेव्हा जेवढी तुमची हाईट आहे, म्हणजे 16ची हाईट असेल, 17ची हाईट असेल, त्याच्यापेक्षा 1 इंच कमी करून मग टाकायचा. म्हणजे 16ची हाईट आहे तर मी हे घेताना 15.5 घेतलेलं आहे, म्हणजे हे आणखी फोल्ड होऊन आता 1-1.5 इंच तुम्ही कमी घेऊ शकता जसं तुमच्या अंदाज आहे, कारण हे फोल्ड होईल आणि वरून कमी होईल. आणि स्कर्ट जेव्हा आपलं मेन फॅब्रिक असेल याच्या खाली, तर हे मी आता सरळ कट करून घेणार आहे या बाजूने आणि या बाजूने, म्हणजे याचे मला प्लीट्स टाकता येते. हे कट करताना तुम्ही थोडंसं व्यवस्थित करा,
चुकायला नको, कारण काय होतं कापड पण आपलं वेस्ट जातं मग चुकलं तर. आता हेच आपण हे पाहता अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे ड्रेसची कटिंग झालेली आहे. हे नॉट, फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि हे स्कर्ट. याची स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि कधीच हे जे राहिलेले पीस असतात छोटे छोटे कट पीस फेकून देत नका जाऊ, कारण काय होतं ड्रेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एखादी आयडिया सुचते ज्याच्यातून आपण याच्यातून फ्लावर्स बनवू शकतो किंवा एखादी डिझाईन करू शकतो ड्रेससाठी. तर हे नक्की जपून ठेवत जा.